मित्रांनो, अभ्यासाला बसल्यावर मन भरकटते का? पुस्तकापेक्षा मोबाईलची ओढ जास्त वाटते का? जर तुमचे उत्तर हो असेल तर घाबरू नका, कारण स्वतः अर्जुनाला सुद्धा रणांगणावर असाच मोह झाला होता. पण श्रीकृष्णाने त्याला कशा प्रकारे मार्ग दाखवला आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुम्ही तुमची एकाग्रता कशी वाढवू शकता हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमचे आयुष्य बदलणारी गुपितं उघडणार आहेत. मित्रांनो, अभ्यासाला बसलात की मोबाईल आठवतो, रील्स बघण्यात तासनतास निघून जातात आणि मग शेवटी पश्चाताप होतो की वेळ वाया गेला. अर्जुनासमोर जेव्हा रणांगणावर मोह उभा राहिला तेव्हा तोही असाच गोंधळला. आजच्या युगातील मोबाईल आणि डिस्ट्रॅक्शन यावर मात कशी करायची हे आपण श्रीकृष्णाच्या नजरेतून पाहणार आहोत. गीता हा जगातील पहिला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ग्रंथ आहे. श्रीकृष्ण म्हणतात, अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येनच गृह्यते. मन एका जागी स्थिर राहत नाही हे मान्य आहे, पण ते अभ्यासाने म्हणजेच प्रॅक्टिसने वश करता येते. स्वामी समर्थांनी नेहमी स्वावलंबनाचा संदेश दिला. जर तुम्हाला परीक्षेत किंवा करिअरमध्ये यशस्वी व्हायचे असेल तर फोकस महत्त्वाचा. अर्जुन जसा फक्त पक्षाच्या डोळ्यावर लक्ष केंद्रित करू शकला, तसे तुम्हाला तुमच्या ध्येयावर लक्ष द्यावे लागेल. मोबाईल बाजूला ठेवून केवळ 10 मिनिटे स्वामींच्या नामात किंवा ध्यानात घालवा. तुमची एकाग्रता नक्कीच वाढेल. यशाचा कोणताही शॉर्टकट नसतो, पण यशाचा मार्ग गीतेत नक्कीच सापडतो. तुमचे स्वप्न काय आहे? तुम्हाला काय बनायचे आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आजच सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.